इथे आपली गरमागरम झणझणीत अशी सर्वांच्या आवडीची मसाला भरलेली वांगी तयार झालेली आहे। नमस्कार, मी प्रतिमास किचन मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत। भरलेली वांगी म्हटलं की सर्वांच्या आवडीची भाजी आणि भरली वांगी बरेच जण वेगवेगळ्या पद्धतीने करतात। यापूर्वी पण आपण माझ्या चॅनल वरती भरली वांग्याची रेसिपी बघितलेली आहे, पण आजची जी भरली वांग्याची रेसिपी आहे ती जरा वेगळी आहे। मला खात्री आहे की आज मी ज्या पद्धतीने तुम्हाला ही भरली वांग्याची रेसिपी दाखवलेली आहे ती पण तुम्हाला नक्कीच आवडेल। यापूर्वीच्या पण भाज्यांना भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे, पण आजची ही रेसिपी तुम्ही पूर्ण बघा। अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनल वरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी आपल्याला इथे भाजीची पूर्वतयारी करायची आहे, तर आपल्याला भाजीसाठी काही वाटण लागणार आहे। तर त्यासाठी मी इथे सुकं खोबरं छान असं किसून घेतलेलं आहे आणि एक मध्यम आकाराचा कांदा पातळ आणि असा उभा असा चिरून घेतलेला आहे। नंतर मी इथे पाव किलो पेक्षा थोडे कमी अशी वांगी घेतलेली आहे, हिरवी आणि अशी कोवळी वांगी घेतलेली आहे। त्याच्या आपल्याला मुख्यांचा भाग थोडासा चिरून घ्यायचा आहे आणि मध्ये आपल्याला असे वांग्यांना काप द्यायचे आहे। नंतर एका भांड्यामध्ये आपल्याला ही वांगी ठेवून त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि थोडंसं आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं आहे, म्हणजे जेणेकरून हे वांगी काळी पडणार नाही। आता हे आपण वांगी बाजूला ठेवून देऊ। नंतर आता आपल्याला वाटणाची तयारी करायची आहे, तर त्यासाठी मी गॅस पेटवून त्याच्यावरती तवा गरम करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे। तेल गरम झालं की पोहे खायच्या चमच्याने 2 चमच्यासारखे शेंगदाणे टाकलेले आहे, उभा आणि पातळ चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे, मग सुकं खोबरं टाकायचं आहे आणि हे आपल्याला मध्यम गॅसवरती छान तांबूस रंगाचं होतपर्यंत शेंगदाणे, कांदा आणि खोबरं भाजून घ्यायचं आहे। हे भाजून झाल्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला अर्धा चमचा खसखस टाकायची आहे। खसखस ही शेवटी टाकायची आहे, आधी जर टाकली तर खसखस करपते। आता ही थोडीशी आपल्याला मिक्स करून बाजूला हे काढून घ्यायचं आहे आणि मग आता त्याच तव्यावरती आपल्याला मध्यम आकाराचा एक टोमॅटो असा उभा चिरून तो हलकासा परतून घ्यायचा आहे, तो पण आता आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे। इथे आपलं सुकं खोबरं, शेंगदाणे आणि कांदा छान भाजून झालेला आहे, गार पण झालेला आहे आणि टोमॅटो पण गार झालेला आहे। आता सर्वात आधी आपल्याला एक मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये भाजून घेतलेला टोमॅटो टाकायचा आहे, अगदी थोडंसं साधं लाल तिखट आणि थोडंसं पाणी, आणि आपल्याला हे मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचं आहे। पाणी यासाठी आपल्याला टाकायचं आहे की टोमॅटोची छान बारीक प्युरी झाली पाहिजे। आता इथे टोमॅटोची प्युरी आपण तयार करून घेतलेली आहे, ती आपण बाजूला काढून घेऊ। याच भांड्यामध्ये भाजून घेतलेले मसाले आपल्याला टाकायचे आहे। त्यामध्ये आपल्याला जर गरज असेल तर थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मिक्सर मध्ये हे पण आपल्याला छान बारीक वाटून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता की आपलं हे वाटण पण छान बारीक वाटून झालेलं आहे। नंतर आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये हे वाटून घेतलेलं वाटण पूर्णपणे टाकून द्यायचं आहे। आता त्यामध्ये आपल्याला काही सुके मसाले टाकायचे आहे, तर 1 चमचा धने जिरे पावडर, 1 चमचा साधं लाल तिखट, थोडीशी हळद, अर्धा चमचा गरम मसाला, चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा आले लसूणचं पेस्ट, नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर। आता हे सगळे मसाले आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे। तुम्ही इथे बघू शकता की हे मसाले छान मिक्स झालेले आहे आणि त्याला असा छान ओलसरपणा पण आलेला आहे। मग आता इथे आपण जे पाण्यामध्ये वांगे चिरून ठेवलेली होती ती मी बाजूला काढून घेतलेली आहे। आता त्या चिरून घेतलेल्या वांग्यांमध्ये आपल्याला छान हा तयार केलेला मसाला आपल्याला भरून घ्यायचा आहे आणि मसाला भरून झाल्यानंतर वांगी पण थोडीशी हलकीशी अशी दाबून घ्यायची आहे, जेणेकरून तो मसाला बाहेर निघणार नाही। अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण वांगी भरून घ्यायची आहे। तुम्ही इथे बघू शकता की मी इथे पूर्ण वांगी भरून घेतलेली आहे आणि इथे एवढा मसाला पण आपला उरलेला आहे। नंतर आता आपल्याला भाजी करायची आहे, तर मी सर्वात आधी इथे कढई गरम करायला घेतलेली आहे। त्यामध्ये भाजीला लागेल तेवढं तेल टाकायचं आहे। तेलाचं प्रमाण कधी पण तुम्हाला तुमच्या आवडीनुसार टाकायचं आहे, तर भरली वांगी म्हटलं की त्याला तेलाचं प्रमाण बऱ्यापैकी लागतं। तेल गरम झालं की त्यामध्ये सर्वात आधी टाकायचं आहे आपल्याला जिरं, नंतर छोटासा दालचिनीचा तुकडा, 1 तमालपत्र आणि थोडासा हिंग। हे सगळं झालं की त्यामध्ये आपल्याला टोमॅटोची प्युरी टाकायची आहे आणि ही मंद गॅसवरती 1 मिनिट
सारखी आपल्याला परतून घ्यायची आहे। तुम्ही इथे बघू शकता की टोमॅटोची प्युरी परतून झालेली आहे। आता त्यामध्ये आपल्याला भरून घेतलेली वांगी एक एक करून यामध्ये सोडायची आहे। वांगी सोडून झाली की त्यामध्ये उरलेला जो मसाला आहे तो पण यामध्ये टाकायचा आहे। नंतर मसाले आणि वांगे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। इथे आपल्याला गॅस मध्यम ठेवायचा आहे। आता याच्यावरती आपल्याला झाकण झाकून 4 ते 5 मिनिट मंद गॅसवरती ही वांगी मसाल्यामध्ये आणि तेलामध्येच आपल्याला होऊ द्यायची आहे। 4 ते 5 मिनिटांनंतर आपण झाकण उघडून बघूया तर इथे मसाले आणि तेलामध्ये वांगी मस्त होत आहे, पण वांगी शिजायला अजून बराच वेळ आहे। तर त्यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे जे वाटणाचं वगैरे पाणी होतं ते यामध्ये आपण टाकू आणि आपण परत त्याला आपल्या गरजेनुसार यामध्ये पाणी टाकून घेऊ। तर मी इथे साधारणपणे अर्धी वाटी आणि मसाल्याचं पाणी असं 1.5 वाटी सारखं यामध्ये पाणी टाकलेलं आहे। आणि आता ही वांगी छान रशामध्ये मिक्स करून घेऊ आणि याच्यावरती आता झाकण झाकून आपल्याला ही वांगी पूर्ण शिजेपर्यंत आपल्याला मंद गॅसवरती होऊ द्यायची आहे। भाजी शिजत असताना मी इथे झाकण 1 ते 2 वेळा उघडून बघितलेलं होतं। 8 ते 10 मिनिटांनंतर आपण इथे झाकण उघडून बघूया तर तुम्ही इथे बघू शकता की मस्त अशी चमचमीत तर्रीदार अशी आपली इथे मसाला वांगी भरली वांगी झालेली आहे। रंग पण अगदी लाल चुटूक असा आलेला आहे। आणि सर्वात शेवटी याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे अर्धा चमचा सावजी काळा मसाला। सावजी काळा मसाला आणि भाजीला रंग पण सुरेख येतो आणि तरी पण येते आणि चवीला पण अप्रतिम वाटते। तुमच्याकडे जर तो मसाला नसेल तर तुमच्या घरामध्ये जो मसाला असेल तो तुम्ही टाकू शकता। आणि सर्वात शेवटी यामध्ये टाकूया आपण बारीक चिरलेली कोथिंबीर। आता इथे मी वांगी मिक्स करून घेतलेली आहे, आपली भाजी पण तयार झालेली आहे। झाकण झाकून गॅस बंद करून घेतलेला आहे। अशा प्रमाणे आज आपण वेगळ्या पद्धतीचा मसाला बनवून एकदम चमचमीत झणझणीत आणि लाल चुटूक अशा रंगाची मसाला भरलेली वांगी केलेली आहे। मला खात्री आहे की आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। आजची ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया अशा छान छान आणि झणझणीत रेसिपींसह। तोपर्यंत बाय बाय।